Yes, a very good evening to all of you. Let's start with your lesson number 5. Okay, honesty in public life. We have studied about honesty in public life. Okay, सार्वजनिक जीवनामध्ये आपण कशा प्रकारे ऑनेस्ट राहिलं पाहिजे, आपण प्रामाणिक राहिलो तर त्याचे आपल्याला कोणते फायदे होतात, हे सगळं आपण पाहिलं होतं. Yes, do you remember? 5th standard. Am I right? We have learned till this. Yes. Okay. Now, advantages of cooperation. See, in a family, we cooperate with each other. कॉपरेशन म्हणजे काय? एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणे. ओके, कॉपरेशनचा सरळ मराठी अर्थ आहे सहकार्य. म्हणजेच काय? मदत करणे. प्रत्येकाची घरातील प्रत्येक जण प्रत्येकाची मदत करत असतात की नाही? सी, इन अ फॅमिली वी कॉपरेट विथ इच अदर. आपल्या घरामध्ये आपण एकमेकांची प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतो. सिमिलरली in team sports, the more the players cooperate with one another, the better is their game. बघा, तसंच जर तुम्ही खेळाचा विचार केला, एखाद्या खेळाच्या टीमचा विचार केला, जसं आपण आता क्रिकेटचा विचार करूया. क्रिकेटमध्ये जर प्लेयर्स, आपले इंडियन प्लेयर्स आहेत, ते एकमेकांशी भांडत बसले, रोहित शर्मा विराट कोहलीशी भांडत बसला, तर आपण मॅच जिंकू शकतो का? सांगा. कॅन वी और वी विल लूज? प्रत्येक गोष्टीमुळे भांडतच होत राहिली त्यांच्यात, तर आपण मॅच जिंकू शकत नाही, कारण त्यांच्यातच कॉपरेशन नाहीये. मग तो म्हणणार नाही मी जास्त रन करणार, मग दुसरा म्हणणार नाही मी जास्त रन करणार, मग ते एकमेकाला कोऑपरेट नाही करणार. त्यामुळे काय होईल? आपोआप आपण आपली मॅच हरून जाऊ. म्हणूनच काय होतं, टीम मध्ये, एखाद्या खेळाच्या टीम मध्ये जेव्हा जे खेळाडू आहेत, प्लेयर्स आहेत, ते एकमेकांना जेवढं जास्त कोऑपरेट करतात, जेवढं जास्त सहकार्य करतात, तेवढाच त्यांचा खेळ चांगला होत जातो. ओके, द बेटर दे द मोर द प्लेयर्स कोऑपरेट विथ वन अनदर, द बेटर इज देअर गेम. जेवढं सहकार्य ते एकमेकांसोबत दाखवतात, तेवढाच त्यांचा खेळ, त्यांचा गेम हा चांगला होतो. Instead of keeping the feeling of cooperation restricted to sports, we should bring it into public life as well. मग कॉपरेशन फक्त खेळातच गरज असते का कॉपरेशनची? नाही. कॉपरेशन फक्त खेळापुरतच मर्यादित आहे का? सहकार्य फक्त खेळाडूंमध्येच असायला पाहिजे का? नाही. आपण पण एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे. एव्हरीवन नीड्स कॉपरेशन इन पब्लिक लाईफ. आपण एखाद्या समाजात राहत असतो. आपण, आपल्या घरातले लोक, आपल्या आजूबाजूचे लोक, आपले शेजारी, आपले नातेवाईक, हे सगळे मिळून आपला समाज तयार होत असतो. ओके, वी लिव्ह इन अ सोसायटी, वी लिव्ह अ पब्लिक लाईफ. ओके, मग त्या पब्लिक लाईफ मध्ये सगळ्यांना सहकार्याची गरज असते. वी टू नीड द हेल्प ऑफ अदर्स. आपल्याला सुद्धा काही कार्यांमध्ये, काही कामांमध्ये दुसऱ्यांची गरज लागते की नाही? सगळ्यांच्या सहकार्याची सगळ्यांना गरज लागत असते. Fairs, rallies and other such gatherings can only be arranged successfully if we cooperate with one another. मग आपण एखाद्या गावात राहत असू किंवा एखाद्या शहरात राहत असू, तर तिथे भरणाऱ्या जत्रा, उरूस, मेळावे, हे सगळे कार्यक्रम आपण एकमेकांच्या कॉपरेशन सोबतच, एकमेकांच्या सहकार्यासोबतच यशस्वीपणे पार पाडू शकतो. येस, अंडरस्टूड अबाउट कॉपरेशन? येस, सांगा. बघा, वी मीट अ बॉय हू हॅज लॉस्ट हिज वे, व्हॉट्स द सोल्युशन? सांगा मला, जर एखादा रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल? सांगा, कोण सांगणार या प्रश्नाचं उत्तर? एखादा मुलगा आपला हरवला आहे. ओके, हाव यू विल हेल्प हिम? अनिकेत, सांग, माइक ऑन करून कशा प्रकारे हेल्प करणार तू? येस मॅम. हा, सांग मला, तू हेल्प लिहिलं बरोबर, मग कशा प्रकारे तू त्याला हेल्प करणार? त्याला त्याचा रस्ता सांगेन. ओके, जर त्याला ऍड्रेस माहिती असेल तर आपण त्याच्या घरी नेऊन सोडू, आणि जर त्याला ऍड्रेस माहित नसेल तर आपण जवळच्या पोलीस चौकीमध्ये
पोलिसांची मदत घेऊन त्याला त्याच्या घरी पोहोचवू शकतो. येस. नेक्स्ट, while on a trip we realize that our friend has forgotten her tiffin at home. बघा, सहलीला गेल्यावर त्या जागेवर पोहोचल्यावर तुमच्या असं लक्षात आलं की तुमच्या मैत्रिणीचा किंवा तुमच्या मित्राचा डब्बा घरीच राहिला आहे आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे आता खाण्यासाठी काहीच नाहीये. मग तुम्ही काय कराल सांगा? ओके, तन्मय सांग. मी त्याला माझ्या डब्यातलं जरासं देईन. Very good, very nice. Next, third one is some people are stuck in the lift of a building. काही लोक इमारतीतल्या लिफ्ट मध्ये अडकले आहेत, तर तुम्ही काय कराल सांगा? येस, या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय करू शकता? कर्णिका, तू सांगणार का? ओके, तन्मय. आपण त्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला सांगणार. येस, व्हेरी नाईस. तुम्ही वॉचमॅनला सांगून त्यांची हेल्प घेऊ शकता. मग तो टेक्निशियनला बोलवून ती लिफ्ट चालू करेल आणि त्या लोकांना बाहेर काढेल. व्हेरी गुड. ना, रीड अँड डिस्कस. आता काय आहे बघा, इथे खाली काही मुलं आहेत, त्यांच्यातले डायलॉग्स आपल्याला सांगितले आहेत. ते लोक जे डायलॉग्स बोलतात ते आपल्याला सांगितले आहेत आणि त्या डायलॉग्समुळे त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झालाय, एक वाद निर्माण झालाय आणि त्यांनी त्याचं सोल्युशन सुद्धा शोधून काढलंय. ओके, त्यांनी तो प्रॉब्लेम सोडवलाय सुद्धा. कशा प्रकारे ते आपण पाहूया. चला, the boy and girl. Okay, see, our teacher is taking us to see a fort. It will be a lot of fun, but let us not include Savita and Samir in our group. Savita talks too much and Samir is always playing pranks. बघा, तो मुलगा काय म्हणत आहे? आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत, मग खूप मजा येईल की नाही, पण आपल्या ग्रुपमध्ये आपण सविताला आणि समीरला नाही घ्यायचं. सविता खूप बडबड करते आणि समीर तर नुसता प्रँक्स करत असतो, नुसता खोड्या करत असतो. मग ती मुलगी काय म्हणते? सो व्हॉट, सविता सिंग्स वेल, समीर टेल्स जोक्स, लेट्स टॉक टू देम, दे विल अंडरस्टँड, लेट्स नॉट लीव देम आउट. मग आता ती मुलगी काय सांगते? असू दे, ती जास्त बडबडत असली म्हणून काय झालं, तिला खूप छान गाता येतं. आणि समीर खोड्या करत असला म्हणून काय झालं, तो खूप छान जोक्स सांगतो, विनोद सांगतो. मग आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना समजावूया, ते आपलं ऐकतील आणि आपण त्यांना असं वेगळं नको ठेवूया. दॅट्स ट्रू, आय डिडंट थिंक ऑफ दॅट, लेट अस प्रिपेअर फॉर द ट्रिप टुगेदर. मग ते काय म्हणतात? गायत्री काय म्हणते की चालेल, आम्ही या गोष्टीचा विचारच नाही केला, आपण असं पण करू शकतो, आपण त्यांना समजावू पण शकतो आणि मग त्यांना आपल्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. हे माझ्या लक्षातच नाही आलं. चला, आता आपण सगळे जाऊया आणि आपल्या ट्रिपची, सहलीची तयारी करूया. येस, गायत्री इज राईट. लेट अस लर्न न्यू सॉंग्स फ्रॉम सविता अँड न्यू जोक्स फ्रॉम समीर. मग दुसरी मुलगी काय म्हणत आहे? हा, गायत्री बरोबर बोलते. चला, आता आपण सविताकडून नवीन गाणं शिकूया आणि समीर कडून आपण नवीन नवीन जोक शिकूया. ओके, समजलं आता तुम्हाला त्यांचा काय प्रॉब्लेम होता? त्यांचा प्रॉब्लेम होता की सविता खूप बडबडते आणि समीर खोड्या करतो. मग त्यांना आपल्यासोबत घ्यायचं नाही. मग सगळ्यांनी काय ठरवलं? आपण त्यांना समजावूया आणि त्यांच्यातील चांगल्या गोष्टींना त्यांना पुढाकार घ्यायला सांगूया आणि मग ते सगळे पिकनिकचं पॅकिंग करायला गेले. येस, अंडरस्टूड? यावरून तुम्हाला काय समजतं? आपण काय केलं पाहिजे? बघा, आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी गुण दोष असतात की नाही. कोणीतरी खूप छान अभ्यास करतं पण त्याला दुसऱ्यांशी नीट बोलता येत नाही. ओके, कोणाची तरी रायटिंग खूप छान असते पण त्याला नीट वाचता येत नाही. असे गुणदोष आपल्यामध्ये सगळ्यांकडे असतात की नाही? सगळ्यांकडे असतं. असं आपण सगळे परफेक्ट आहोत का? नाही, आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी अशा गोष्टी असतातच, काही फॉल्ट्स असतातच आणि काही चांगल्या गोष्टी सुद्धा असतात. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्या गोष्टी, एकमेकांच्या गोष्टी समजून घेतलं पाहिजे. आपण जर एकमेकांना समजून घेतलं तरच आपले फ्रेंड्स होऊ शकतात की नाही. असं तर तुम्ही अरे तो चांगला नाही दिसत, अरे तो तर चांगलं नाही वाचत, तो चांगलं नाही लिहित,
असं बोलून जर तुम्ही एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी मैत्री केली नाही, पण त्याच्याकडे काहीतरी चांगले गुण असणार की नाही ते पण तुम्हाला शिकायला मिळणार नाही, आणि तुम्ही त्याची मदत करून ते बदलू शकता. ओके, त्याला काय म्हणायचं माहितीये? टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, सहिष्णू वृत्ती. चला बघूया. वी ऑल हॅव सम फॉल्ट्स. बघा मी सांगितल्याप्रमाणे इथे दिलं आहे, आपल्या सर्वांमध्ये काहीतरी गुण आणि काहीतरी दोष असतातच. वी कॅन इम्प्रूव्ह ऑन दिस फॉल्ट्स विथ द हेल्प ऑफ अवर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि आपल्यामध्ये असलेले हे दोष, हे फॉल्ट आपण आपली फॅमिली, आपले पालक, आपल्या घरातले सगळे लोक आणि फ्रेंड्स, आपले मित्रमैत्रिणी यांची मदत घेऊन ते फॉल्ट्स आपण दूर करू शकतो, ते दोष दूर करू शकतो. वी मे नॉट ऍग्री विथ इच अदर एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी आपण एकमेकांशी ऍग्री करणार का? प्रत्येक वेळी तुमचे आणि माझे विचार सेम असणार का? नाही. आपले एकमेकांचे विचार एकमेकांना पटतीलच असं नाही. समटाइम देर आर डिसएग्रीमेंट्स इवन बिटवीन फ्रेंड्स. कधी कधी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मतभेद होतात की नाही? आता तुम्ही सध्या स्कूलला जात नाही, स्कूल आपल्या घरातूनच ऑनलाईन चालू आहे, बरोबर? पण जेव्हा तुम्ही स्कूलला जात होतात मागचे 2 वर्ष अगोदर, तेव्हा एखादी गोष्ट अशी असेल ना जी तुमचा मित्र हो म्हणतोय, करायचं म्हणतोय, आणि तुम्ही नाही करायचं म्हणताय. म्हणजे काय? तुमच्या एकमेकांमध्ये काहीतरी गोष्टी, प्रत्येक गोष्ट नाही पण काहीतरी गोष्टी अशा असतात ज्या कधीही एकमेकांना पटत नाहीत. ऍट सच टाइम्स, मग अशा वेळी आपण काय करायचं? वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अदर्स इन्स्टेड ऑफ इन्सिस्टिंग दॅट ओनली अवर पॉइंट ऑफ व्ह्यू इज करेक्ट. मग अशा वेळी काय करायचं आहे? आपणच खरे आहोत, मी म्हणतोय तेच खरं आहे असं न मानता, दुसरा काय म्हणतोय, त्याचा विचार काय आहेत हे ऐकून घ्यायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. ओके, कदाचित तो पण बरोबर असू शकतो, कदाचित तुम्ही पण बरोबर असू शकता. येस. ऑन सच ओकेजन वी मस्ट लिसन टू दी अदर पर्सन. अशा वेळी काय केलं पाहिजे? आपण दुसऱ्याचं पण ऐकून घेतलं पाहिजे. इन दिस वे वी लर्न टू बी टॉलरंट. अशा प्रकारे आपण टॉलरंट व्हायला शिकतो, आपल्यामध्ये सहिष्णुतेची भावना निर्माण होते. रिस्पेक्टिंग ओपिनियन्स विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन इज कॉल्ड टॉलरन्स और ब्रॉड माइंडनेस. मग दुसऱ्यांचे आपले मत बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या मतांचा पण आदर करणे, याला काय म्हणायचं? सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स किंवा ब्रॉड माइंडनेस. ओके, अंडरस्टूड अबाउट टॉलरन्स? येस, टेल मी. कर्णिका, तन्मय and Sakshi, Aniket, understood? Okay. Now, tolerance has a special significance in our country. मग आपल्या देशात या सहिष्णुतेला, या टॉलरन्सला खूप महत्वाचं स्थान आहे. People from various religions, creeds, cultures and following different customs live here. बघा, आपल्या आजूबाजूला, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या परंपरा असणारे आणि रीतिरिवाज पाळणारे लोक राहतात की नाही? सांगा मला. आपण फक्त इथे सगळे मराठीच आहोत का आपल्या भारतात? नाही, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सगळे लोक राहतात. ओके, that is why it is necessary for everyone to be tolerant or broad minded. मग याचमुळे काय झालं पाहिजे? आपण सर्वांनी सहिष्णुता बाळगली पाहिजे, आपण सर्वांनी टॉलरंट आणि ब्रॉड माइंडेड असलं पाहिजे. डायव्हर्सिटी कॅन बी प्रिझर्व थ्रू टॉलरन्स. मग आपली जी विविधता आहे, ओके, ती आपण टॉलरन्सनेच प्रिझर्व करू शकतो. भारत एक विविधतेने नटलेला देश आहे असं म्हणतो ना आपण, आपल्याकडेच डायव्हर्सिटी आहे. अमेरिकेला वेगळ्या एकत्र सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक पाहायला मिळतील का तुम्हाला? नाही. पण भारतामध्येच असं आहे की आपल्याकडे एवढी डायव्हर्सिटी असून पण आपण एकत्र राहतो. मग ही डायव्हर्सिटी जपण्यासाठी, ही विविधता जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण वी शुड बी टॉलरंट अँड ब्रॉड माइंडेड. आपण सहिष्णुतेची भावना आपल्या अंगी आणली पाहिजे, बाळगली पाहिजे. डायव्हर्सिटी एनरिचेस अवर सोशल लाईफ. ही डायव्हर्सिटी, ओके, विविधता आपली जे सामाजिक आपलं जीवन आहे त्याला समृद्ध करत असते, एनरिच करत असते. इट एनकरेजेस अस टू थिंक अबाउट अदर्स विथ कन्सर्न. आणि त्यामुळे दुसरे लोक काय विचार करतात याचा विचार देखील
हे आपल्याला सहानुभूतीने करायला लावते. We can solve problems in our environment by being broad minded. जर आपण ब्रॉड माइंडेड झालो, सहिष्णुता अवलंबली, टॉलरन्स आपण अवलंबला, तर आपण आपल्या परिसराचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. येस, हिअर वी हॅव कम्प्लिटेड टॉलरन्स. टॉलरन्स बद्दल समजलं सगळ्यांना. नेक्स्ट इज जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. पूर्वीच्या काळी काय असायचं, मुलींना शाळेत जाऊन मुलींना शाळेत जायला परवानगी नव्हती. त्या थोड्या मोठ्या झाल्या की लगेच त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. ओके, त्यांना घरातलीच कामं करायला लावायचे, त्यांची भावंड सांभाळायला लावायचे. पण आता तसं आहे का? नाही. आता मुली शाळेत जाऊ शकतात, जॉब करतात आणि त्यांना हवी तशी लाईफ त्या जगू शकतात. येस, सी, बॉईज अँड गर्ल्स और मेन अँड वुमेन आर इक्वल ॲज ह्युमन बीइंग. बघा, माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष हे समान असतात. काही मुलाला हे हक्क, मुलाला आज नवीन ड्रेस आणि मुलीला नाही, असं होता कामा नये. ओके, प्रत्येक वेळी आपण काय केलं पाहिजे, तुम्हाला सुद्धा जे मुलं आहेत त्यांना बहीण असेल, ओके, मुलींना भाऊ असतील, मग सगळ्यांनी एकमेकांशी एकदम नीट वागलं पाहिजे. येस, माय व्हॉइस इज ब्रेकिंग फॉर एव्हरीवन. My voice is breaking for everyone. Please put a message in chat box. Okay. Okay. Okay, thank you. Let's start. Considering boys and girls to be equal without discrimination is called gender equality. मग जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय? मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांना समान मानणे, दोघांना समान वागणूक देणे, दोघांशी समानतेने वागणे, यालाच काय म्हटलं जातं? जेंडर इक्वॅलिटी. स्त्री पुरुष समानता. बॉईज अँड गर्ल्स मस्ट रिस्पेक्ट वन अनदर. मग मुलांनी आणि मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. इन द कंपनी ऑफ अवर फ्रेंड्स वी कन्सिडर ऑल ऑफ देम टू बी अवर इक्वल. ओके, आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आपण कसं एकमेकांना एकसारखं मानतो की नाही, तसंच आपण पब्लिक लाईफ मध्ये सुद्धा राहायचं आहे. वी मस्ट मेंटेन दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी ॲज सिटिझन्स व्हेन वी ग्रो अप. मग आता तुम्ही लहान आहात तेव्हा तुम्ही सगळे एकत्र राहता की नाही? टीचर्स तुम्हाला एकत्र ट्रीट करतात, तुम्हाला सारखंच शिकवतात. मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं शिकवलं जातं का? नाही, सगळ्यांना सारखं शिकवलं जातं. सगळ्यांना, जर कोणी अभ्यास नाही केला तर मुलांना वेगळी पनिशमेंट, मुलींना वेगळी पनिशमेंट मिळते का? नाही. सगळ्यांना सेम वागवलं जातं. मग ही समानतेची भावना जी तुम्ही आता तुमच्या स्कूल लाईफ मध्ये अवलंबत आहात, ती तुम्ही मोठं झाल्यावर जेव्हा तुम्ही या देशाचे नागरिक व्हाल तेव्हा सुद्धा ही गोष्ट तुम्ही कायम ठेवायची आहे. By developing this sense of equality, everyone gets to learn and make progress. मग समानतेची भावना जर आपल्यात वाढीस लागली तर सर्वांनाच प्रगती करता येते, सर्वांना शिकता येतं. Food, clothing, shelter, health and education are the common needs of men and women. बघा, सगळ्यांनाच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण सगळ्यांनाच लागतं. मुलींना सुद्धा, मुलांना सुद्धा, स्त्रीला सुद्धा लागतं आणि पुरुषांना सुद्धा लागतं. हो की नाही? For the purpose of equality, each of these needs must be fulfilled properly. मग समानतेच्या या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे. मुलाला जास्त खायला दिलं आणि मुलीला कमी दिलं असं होता कामा नये. Men and women have equal rights to facilitate such as this. Similarly, men and women must get equal opportunity of progress. मग अशा सोयीसुविधांवर मुलांचा समान अधिकार असतो आणि सगळ्यांना ही प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. Here we have completed our lesson. Okay, understood very clearly? Tell me. Understood? Tell me. Okay. Okay. Let's wait for 2 minutes. Just wait for 2 minutes. I will join. Okay.
Okay, so now let's start with the sixth standard. Okay, sorry for your inconvenience. Let's start with the sixth standard. So sixth standard, what we have learned till now, can you explain me? Sixth standard? Yes, Pramita. Yes, Pramita, what we have learned in the disaster management? Explain me, please. Earthquakes, effect of earthquake, effect of flood, man-made man-made disaster, natural disaster. Yes, okay. So we have learned till now disasters. What is disaster? Okay, what is disaster? Then earthquake, how earthquake affects our life. Then floods, how floods affect our life. And next we will start with the storms. Okay, yes. So who will read this? Who will read this? Anyone can read. Anyone from fifth or sixth. Anyone. Okay, Aniket. Yes. Read storms. The formation of high and low air pressure bleeds in the atmosphere cause changes in weather in Resulting. resulting in strong winds or storms. ओके, बघा स्ट्रॉम्स म्हणजे काय माहितीये? वादळ. हे वादळ कशामुळे निर्माण होतात बघा, द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट. हवेमध्ये काय होतं, कमी आणि अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतं, हवामानात बदल होतो आणि वारे एकदम जोरात वाहायला लागतात आणि यालाच आपण काय म्हणतो, वादळ म्हणतो. ओके, नाउ हु विल रीड द इफेक्ट ऑफ स्टॉर्म्स? तन्मय, प्लीज रीड द इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. Effects of storm. Great damage in the storm affected region. Tre- Tremendous. Tremendous losses to life and property. Disruption, Disruption. destruction of electric supply, destruction of transport and communication. ओके, गुड. ओके, आता तुम्हाला आठवत असेल लास्ट इयरच्या जुलै मंथ मध्ये आपल्याकडे वादळ आलेलं. येस, डू यू रिमेंबर? येस येस. ओके, तर त्यामुळे काय झालेलं, खूप ठिकाणी लाईट्स नव्हती. आय थिंक शिरडोन मध्ये तर 3 to 4 days लाईट नव्हती काही जणांकडे. येस, एम आय राईट? येस येस, 3 days. सो दिस वॉज व्हेरी 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 डेंजरस. हे वादळ खूप वाईट असतात, खूप खतरनाक असतात, कारण त्याचे परिणाम खूप वाईट होतात आपल्यावर. काय काय आहेत त्याचे परिणाम? ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. वादळग्रस्त प्रदेशांमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवित आणि जीवित आणि जी काही मालमत्ता आहे लोकांची, यांची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. वीज पुरवठा खंडित होतो. आणि डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि त्यामुळे काय होतं, दळणवळण, जो काही ट्रान्सपोर्टेशन आहे आणि कम्युनिकेशन आहे, फोन, टेलिफोन्स, हे सगळं बंद होऊन जातं. बघा तुम्ही इमेज पाहत असाल, दिस इज व्हेरी डेंजरस. आणि त्यामुळे काय होतं, त्या वादळामुळे काय होतं, समुद्राच्या पाण्यात पण खूप जास्त प्रमाणात मोठ्या लाटा निर्माण होतात. येस, आणि त्यामुळे समुद्रकिनारी जी गावं असतात, जी शहरे असतात, त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. येस, अंडरस्टूड अबाउट स्टॉर्म्स, वादळ. नेक्स्ट, द फॉरेस्ट फायर. प्रमिता, प्लीज रीड. A forest fire is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to natural or man-made causes. Forest fires spread at a tremendous speed. Effect of forest fires: great damage to natural wealth and biodiversity, pollution of air. Okay, stop.
So what are the forest fire? What is the forest fire? Forest fire म्हणजे वणवा. ओके, जंगलात झाडांमध्ये झाडांना आग लागते, त्याला आपण वणवा म्हणतो. काय असतं? फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. वणवा लागतो जंगलामध्ये. काय होतं? पाश्चर ग्रासलँड ड्यू टू नॅचरल और मॅनमेड कॉजेस. मानवाने केलेल्या काही हस्तक्षेपामुळे किंवा जंगलामध्ये झाडं एकमेकांवर घासून लागलेल्या आगीमुळे हे पूर्ण जंगल आणि एकदम गवताळ प्रदेश खूप मोठ्या प्रमाणात जळायला लागतो. आणि याचा जो स्पीड आहे तो खूप ट्रिमेंडस, म्हणजे याचा वणवा पसरण्याचा वेग खूप प्रचंड असतो. ओके, लास्ट इयर हे असं ऑस्ट्रेलियाला आणि अमेझॉनच्या जंगलांमध्ये पण झालं होतं. येस, खूप दिवस तिथली आग विझली नव्हती, भरपूर प्राणी मेले होते, खूप बायोडायव्हर्सिटीचं खूप नुकसान झालं होतं. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर. मग याचे काय इफेक्ट्स होतात बघा. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि पोल्युशन ऑफ एअर, हवा, हे सगळं जळल्यामुळे काय होतं? हवेत जास्त प्रमाणात कार्बन वायू पसरतो. येस, आणि त्यामुळे काय होतं? हवेचं पोल्युशन होतं. नेक्स्ट इज डिझास्टर मॅनेजमेंट. बघा, लास्ट आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट आपण काय काय या लेसन मध्ये पाहिलं ते सगळं पाहणार आहोत. ओके, आतापर्यंत काय काय पाहिलं, काय शिकलात तुम्ही? सी, कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर. ओके, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर शिकलो. येस, natural disaster and man-made disaster we have learned about, like forest fire, then storm, okay, then earthquake, floods. This we have learned about. मग आता अशी परिस्थिती उद्भवली आपल्यावर, तर आपण काय केलं पाहिजे? त्याला आपण काय म्हणायचं माहितीये? डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टरला मॅनेज करण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे ना, त्याला म्हणायचं डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. लेट्स रीड. Who will read now? Karnika? Okay, she is there. Okay, Karnika, will you read? Put on your mic if you are ready to read. COMMU, Community participation and disaster management are closely related. Okay, stop. Yes, you can stop. See, community participation and disaster management are closely related. How बघा, लोकांचा सहभाग आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती जी आली आहे तिचं व्यवस्थापन करणे, या दोन गोष्टी खूप जवळच्या आहेत. बघा, टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग plans to face disasters and developing the capacity for that is called disaster management. Disaster management म्हणजे काय बघा, जी आपत्ती आली आहे तिला टाळणे. ओके, आणि जी आपत्ती आली आहे तिला आता आपण तोंड दिलंच पाहिजे. पूर आला आहे तर त्याला घालवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. मग ते घालवण्यासाठी, त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी काहीतरी योजना करणे आणि त्यासाठी फेस द डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट, आणि त्याच्यासाठी काही क्षमता मिळवणे, या सगळ्याला एकत्रितपणे आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. ओके, टू प्रिव्हेंट or reduce damage caused by natural or man-made disaster, emergency
प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. ओके, बघा मग ह्या आपत्तीमुळे या नैसर्गिक किंवा कोणत्याही प्रकारची असू शकते ती आपत्ती, मानवाने लावलेली आग असू शकते, मग ती मानव निर्मित आपत्ती होणार. येस, आणि नैसर्गिक आपत्ती असू शकते लाईक फ्लड, अर्थक्वेक. येस, मग यांच्यासाठी या आपत्तीमुळे जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी उपाय म्हणून काय केलं पाहिजे, आपण आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन केलं पाहिजे. इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट शुड बी डन इज रिक्वायर्ड. ओके, understood what is disaster management? Tell me, have you understood what is disaster management? Yes, okay. Okay, am I audible clearly? Am I audible clearly? Let me know. Okay, next, institutes at work. मग यामध्ये कोण तुम्हाला हेल्प करणार? द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश इन 2005. बघा 2005 मध्ये कोणाची स्थापना करण्यात आली? द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. आपत्ती व्यवस्थापनच्या आत येणारे नियोजन आणि त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी कामे ही संस्था करत असते. ओके, ऑलवेज रिमेंबर, ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज अवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. काय लक्षात ठेवायचं आहे आपण? अशी कोणतीही आपत्ती आली तर त्या काळात एकमेकांना मदत करणे आणि सहकार्य करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ओके, कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. काही डिझास्टर झाले तर तुम्ही या नंबरवर फोन करू शकता. पोलीस 100, अग्नि फायर ब्रिगेड म्हणजेच अग्निशामक दल 101. कुठे आग लागली असेल, कोणी वरती एखाद्या उंचीवर, एखाद्या बिल्डिंगवर किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी कोणी अडकलं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी फायर ब्रिगेडला कॉल करू शकता. जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा इमर्जन्सी असेल तर तुम्ही 102 या नंबरवर ॲम्ब्युलन्सला कॉल करू शकता. अँड डिझास्टर मॅनेजमेंट सेल, पूर आला, कुठे काही अर्थक्वेक आला तर अशा ठिकाणी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही 108 या डिझास्टर मॅनेजमेंट नंबरवर कॉल करू शकता. ओके, येस, अंडरस्टूड टिल हियर? एव्हरीवन अंडरस्टूड टिल हियर? Tell me. Let's see the question answers now. Let's see the question answers now. We will start with the 5th standard. Say, honesty is our dash dash. What is honesty? Yes, Tanmay? Strength. Okay. Karnika? Yes? Strength. Okay. Honesty is our strength. Next. Everyone needs dash dash in public life. Everyone needs dash dash in public life. कोण सांगणार याचा आन्सर? येस कर्णिका? Cooperation. Yes. Pramita, will you read the sentence with answer? Everyone needs cooperation in public life. Yes. Third one. Dash dash has a special significance in our country. Dash dash has a special significance in our country. Yes, Tanmay? Tolerance. Tolerance. Okay. Karnika, will you read the sentence with answer? Yes. Tolerance has read a special significance
special significance in our country. Okay. Fourth one is by developing a sense of equality, everyone gets to dash dash. By developing a sense of equality, everyone gets to dash dash. What is the answer for this? Yes, Tanmay? Learn. Sorry? Learn. Okay, who will answer? Karnika? Learn and making progress. Okay. Next. Answer in one line, okay? Who should make decision regarding changes in our environment? Who should make decision regarding changes in our environment? Environment मध्ये चेंज करायचे असेल तर कोण घेणार डिसिजन? चला सांगा पटकन. येस प्रमिता? Everyone who lives in our surroundings area should make decisions regarding changes in our environment. Okay. Next one. What is tolerance? Yes, what is tolerance? Tanmay? Tolerance is respecting opinions of others which are different from our own opinions. Yes. Tolerance is respecting opinions of others which are different from ours. Okay. What is gender equality? What is gender equality? Yes, who will answer this? Yes, Pramita? Gender equality is not to discriminate between boys and girls and respect for one another. Okay. What are the common needs of men and women? What are the common needs of men and women? Yes, Tanmay? We can develop a sense of tolerance by No. listening. What are the common needs of men and women? कोणत्या गरजा आहेत आपल्या? Common need. You are telling me about how do we develop a sense of tolerance. Yes, Karnika, will you answer what are the common needs of men and women? I share my views. I share my views on the topic. No, but what I am asking, why you both are getting confused? Question number 2 मधला D पाहतोय आपण. कॉमन नीड्स कोणत्या कोणत्या आहेत? काय काय लागतं आपल्याला ते विचारलंय मी. येस तन्मय? Food, clothing, shelter, Yes. and education are the common needs of men and women. ओके. आता तुम्हाला दोघांना समजलं. आता कर्णिका सांगणार थर्ड मधला 1 आणि तन्मय सांगणार थर्ड मधला 2. ओके, चला. फर्स्ट, how do you take part in the decision making process in the family? Karnika. Yes? The answer is yes. I share my views on the topics. Yes. And anything? Okay. Tanmay, how do we develop a sense of tolerance? Yes, Tanmay? The question परत How do we develop our sense of tolerance? This one which you was answering before. अगोदर तू उत्तर सांगत होतास ना, तोच क्वेश्चन मी तुला विचारलाय. How can develop a sense of tolerance by listening to views for other person? We must understand and respect the views. We must not insist that only our views incorrect. Yes. Okay. Yes, done for 5th standard. Can you write these questions as your homework? Tanmay, Aniket and Karnika, can you write these questions as your homework? No doubts in this? No doubts in this? Clearly लिहू शकता का तुम्ही? Yes? Okay.
Okay. Now sixth standard. Sixth standard, Pramita and Adesh and Bhavesh. Okay. Let's see. What are the emergency contact numbers of the following? Emergency contacts number of the following. Police control room. पोलीस कंट्रोल रूमचा इमर्जन्सी नंबर काय आहे प्रमिता? ओके आदेश, हा सांग. 100. ओके 100. नेक्स्ट फायर ब्रिगेड. फायर ब्रिगेडचं काय आहे? येस प्रमिता. 101. What about the ambulance? Yes Tanmay. 108. And what about the national level single emergency number for disaster relief? Disaster relief साठी C. Just now I have told you. See it again. Police control 100, fire brigade 101, ambulance 102, and disaster management cell 108. Okay, ambulance is 102, not 108. Yes, understood clearly? Yes, लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक वेळी. Okay. Okay, what are the effects of storms? What are the effects of storms? Yes, Pramita. Great damage in the storm affected region, tremendous losses to life and property, disruption of electric supply, disruption of transport and communication. Okay, good. What are the effect of forest fire? What is forest fire and what is the effect of that? What is forest fire and what is the effect of that? Yes, Pramita. A forest fire is an uncontrolled fire or grassland due to natural or man-made causes. Forest fires spread at a tremendous speed. And effects of forest fire: great damage to natural wealth and biodiversity, pollution of air. Okay. What is disaster management? What is disaster management? Again, Pramita. Yes, Pramita. Tell me. Taking steps to prevent disaster, making plan to face disaster and developing the capacity of for that is called disaster management. Very nice. Okay. So, these are some questions which the sixth standard are going to write. Okay. Sixth standard, you are going to write the question number 1 and then the causes of question number 3 also you are going to write. Okay. Question number 3. Can you write? Tell me the causes of floods. What causes flood? पूर कशामुळे येतो? What causes flood? Yes, Pramita. A frequently occurring natural disaster in all parts of the world is flood. Due to excessive rain in the same place, a river overflows its bank, causing a flood. Okay. Next is forest fire. What are the causes of forest fire? Yes, Pramita. Yes. Okay. The questions based on the syllabus we have taken.
I will mark them and you have to write them as your homework. Okay. 5th standard will write the whole exercise. 5th स्टँडर्डचा पूर्ण लेसन संपला आहे, त्यामुळे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या लेसनवर ते पूर्ण सगळे तुम्ही लिहिणार आहात. अँड 6th स्टँडर्ड तुमच्यासाठी जे क्वेश्चन्स असतील दॅट आय विल मार्क. ओके, that I will mark and will posted and you can write them. Okay, so we are going to stop over here for today. Yes, you all can leave the class now. Bye bye everyone. Bye, teacher. Bye. Bye. Yes, welcome. Bye bye. Bye, teacher. Bye.